विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण जाणताच आहात, जगातली सर्वात मोठी लोकशाही जर कुठे नांदत असेल तर ती आपल्या भारतामध्ये। आणि म्हणून आता अगदी 26 जानेवारीला देखील आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत। प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थच असा आहे की आपली भारतीय राज्यघटना 1950 जेव्हा तिची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हापासून सर्व अधिकार आणि कर्तव्य ही लोकांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं योगदान घटनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना परिचित झालेलं आहे। आणि म्हणून या लोकशाहीचा खरा अर्थ आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कळावा, ज्या उदात्त हेतून आज आपण या ठिकाणी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझ्या डाव्या बाजूला जो बोर्ड दिसतोय यावरती साधारणतः 32 उमेदवार या ठिकाणी या मंत्रिमंडळामध्ये निवडून द्यायचे आहेत आपल्याला। आणि म्हणून या 32 मधून आपल्याला हवे असणारे 13 जे उमेदवार आहेत त्या 13 उमेदवारांची आपण निवड करणार आहोत। मग ही निवड प्रक्रिया कशी होते, लोकशाहीमध्ये ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका कशा पद्धतीने होतात याचं प्रात्यक्षिक शाळेमध्ये आज तुम्हाला बघायला भेटणार आहे, अनुभवायला भेटणार आहे। म्हणून आपण सगळे जाणकार आहात, आपण सगळे जागरूक आहात आणि विद्यार्थ्यांना देखील त्यांचे हक्क आणि कर्तव्य हे कशा पद्धतीनं या ठिकाणी मांडायचे असतात किंवा प्रसंगी त्याचा वापर करायचा असतो यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या बाजूला जो आपलं कॉम्प्युटर लॅब आहे, संगणक कक्ष आहे, त्या संगणक कक्षामध्ये या ठिकाणी मतदान केंद्राची उभारणी केलेली आहे। सर्वांनी लक्ष द्या, मतदान केंद्र 2 आहेत। एका हॉलमध्ये आपण 2 मतदान कक्षाची उभारणी केलेली आहे। त्यामध्ये तिथे जे मतदान अधिकारी बसलेले आहेत ते काही एका कक्षावरती तुम्हाला महिला दिसतील, अर्थात लेडीज दिसतील, मुलीच आहेत त्या आपल्या। तर त्या अधिकारी नंबर 1, अधिकारी नंबर 2 आणि अधिकारी नंबर 3 असे बॅच त्यांना देण्यात आलेले आहेत। मग लक्षात ठेवा, मध्ये 2 बूथ बनवलेले आहे मतदान करण्यासाठी। तर अ म्हणजे मग तो 5वी अ असेल, 5वी ब असेल, 6वी अ, 6वी ब असे वर्ग वाईज आपण बूथ बनवलेले आहे। अ असणाऱ्या वर्गांचं मतदान मुलांच्या मतदान केंद्रावर होणार आहे, तर ज्यांचा वर्ग ब आहे त्या ब च्या विद्यार्थ्यांचं मतदान मुलींच्या बूथवर होणार आहे। लक्षात घ्या, कोणी कुठेही जायचं नाही। ब चे जे वर्ग आहेत सर्व 5वी ते 10वी पर्यंतचे त्यांनी कुठे मतदानाला जायचंय, मुलींकडे जायचंय। आणि अ चे जे आहेत त्यांनी मुलांकडे जायचंय। बरं, तिथं गेल्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती अशी पहा, नंबर 1 चा जो अधिकारी असेल तो तुमचं नाव, तुम्ही त्याला तुमचं नाव सांगितल्यानंतर तो तुमचं नाव जोरात वाचेल। लक्षात घ्या, तुम्ही मतदान करायला ज्या वेळेस मतदान कक्षात प्रवेश कराल त्यावेळेस नंबर 1 चा अधिकारी तुमच्या नावाचा जोरात उच्चार करेल, जेणेकरून ती व्यक्ती हीच आहे हे सर्वांना कळेल। आलं लक्षात? तुमचं नाव वाचल्यानंतर तुम्ही 2 नंबरच्या अधिकाऱ्याकडे जायचंय, तो तुमच्या या बोटाला या ठिकाणी शाईची खून करेल। जेणेकरून शाईची खून यासाठी करायची असते की पुन्हा तुम्ही मतदान करू नये म्हणून। लक्षात घ्या, शाईची खून का करायची आहे की तुम्हा पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नये आणि वारंवार मतदान करू नये यासाठी। एक व्यक्ती एक मत या पद्धतीनुसार तुमच्या बोटाला शाई लावण्यात येईल आणि शाई लावल्यानंतर तुम्ही 3 नंबरच्या अधिकाऱ्याकडे जायचंय। 3 नंबरचा अधिकारी तुम्हाला एक स्लिप देईल, कोरा कागदाची स्लिप असेल, ती घेऊन तुम्ही मतदान कक्ष जो बनवलेला आहे त्या मतदान कक्षात जायचं आणि या उभ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांपैकी तुम्हाला ज्याला पसंती द्यायची आहे, जो तुम्हाला कार्यक्षम वाटतो आहे, जो तुमचे सर्व समस्या, प्रश्न, प्रॉब्लेम सोडविल असं वाटतो आहे, थोडक्यात योग्य त्या उमेदवाराला तुम्ही त्याचं नाव लिहून ती चिठ्ठी नंबर त्या उमेदवाराचा कृपया माफ करा, नंबर टाकायचा। जो उमेदवार तुम्हाला पसंत आहे, ज्याला तुम्हाला मत द्यायचं आहे त्याचा नंबर तुम्ही इथं जाताना बघून जायचं, लक्षात ठेवायचं आणि तो क्रमांक त्या चिठ्ठीवर लिहायचा आहे आणि ती मतपत्रिका व्यवस्थित घडी घालून त्या ड्रॉप बॉक्समध्ये तिथे ठेवलेला एक बॉक्स
मध्ये गेल्यावर तुम्हाला दिसेल, त्यामध्ये व्यवस्थित टाकायचं आहे. आपलं मतदान झाल्यानंतर व्यवस्थित शांततेनं इथे यायचं, मतदान कक्षात उभं राहायचं नाही, गर्दी करायची नाही. आपण आल्यानंतर ही मतदानाची जी प्रक्रिया आहे ती वेगानं आपल्याला पूर्ण करायची आहे आणि याचा निकाल तुम्हाला निवडणूक पार पडल्यानंतर शेवटचा मतदार तिथून मतदान कक्षातून बाहेर पडल्यानंतर लगेच आमची जी टीम आहे काउंटिंग करणारी, मतदान कुणाला किती पडलं ही करणारी जी वेगळी टीम आहे ती या ठिकाणी त्यांचं काम करेल आणि थोड्याच वेळात मतदान संपल्यानंतर हा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाईल. विजयी उमेदवारांचं आपण अभिनंदन करणार आहोत. जे हरलेले असतील त्यांना सुद्धा पुढच्या इलेक्शनमध्ये तुम्ही पुन्हा नेटाने प्रयत्न करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचवा असा एक संदेश देणार आहे. मित्रांनो, लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रियेला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि ते स्थान तुम्हाला आता प्रत्यक्ष अनुभवायचं आहे. म्हणून या प्रक्रियेमध्ये तुमच्या जर काही अडचणी असतील, तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही इथे आम्हाला विचारू शकतात. आता आपण या ठिकाणी दक्षतेनं मतदानासाठी रांगा करणार आहोत. मी सांगितलं अ वर्गाचे जे मुलं मुली आहेत त्यांची एक वेगळी रांग असेल, त्यांनी मध्ये गेलेल्या अधिकारी पुरुष अधिकारी आहेत म्हणजे मुलंच आहेत तिथे, त्यांच्या टेबलवर जायचं आहे आणि ब वर्गवाले जे आहेत त्यांनी मुलींच्या टेबलवर जायचं आहे. समजला असेल तुम्हा सर्वांना, अशी अपेक्षा करतो आणि लोकशाही बळकट करण्याचा हा जो मार्ग आहे त्यावर आपण पुन्हा एकदा आज या ठिकाणी शिक्कामोर्तब करणार आहोत. तर त्या प्रक्रियेसाठी तुम्हा सर्वांना प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सन्माननीय बंधू भगिनींतर्फे तुम्हाला या प्रक्रियेसाठी, मतदान प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. निवडणूक आयोगाकडून आत्ताच एक सूचना आलेली आहे, त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत. मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ज्याला मत द्यायचं त्याचा क्रमांक टाका, परंतु तो टाकणं फार सर्वांना शक्य होणार नाही. म्हणून लक्ष द्या, जे उमेदवार तुमच्यापर्यंत आले, मला मत द्या असं म्हणाले, त्यापैकी तुम्हाला ज्यालाही मतदान करायचं आहे त्याचं पूर्ण नाव आठवलं तर पूर्ण नाव टाका किंवा सुरुवातीचं त्या विद्यार्थ्याचं नाव टाकलं तरी चालेल. सूचना समजली असेल? समजली ना? बघा, सर्वांनी इकडे लक्ष द्या. आपल्या जिल्हा परिषद प्रशाला भिव धानोरा या शाळेमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्याला निवडणूक प्रक्रिया कशी ती समजून घ्यायची. आपल्याला सुरुवातीला वर्गवाईज घ्यायचं, यादीत तो नाव बघणार, खून करणार, पेन घेऊन जायचा आणि तुमच्या नावापुढे सही करायची. सही केल्यानंतर समोर जायचं. समोर मतदान अधिकारी क्रमांक 2 असणार, त्यांच्याकडे तुम्ही शाई लावून घ्यायची. तुमचं नाव सांगायचं, शाई लावायची. त्याच्यानंतर समोर जायचं. मतदान अधिकारी क्रमांक 3 असणार, त्यांच्याकडनं एक चिठ्ठी घ्यायची कोरी, त्याच्यावर आपला शाळेचा शिक्का आहे लिहिलेला, पूर्ण कोरी चिठ्ठी नाही आहे. त्या चिठ्ठी घ्यायची, कंपार्टमेंटमध्ये जायचं, मतदान कक्षात जायचं आणि तुम्ही आधीच जेव्हा मतदान करण्यासाठी गेलेले त्याच्या आधी तुम्ही हे नावं आणि नंबर वाचलेले आहे, तर फक्त त्या चिठ्ठीवर नाव लिहायचं. तुमचा जो आवडीचा उमेदवार आहे त्या उमेदवाराचं फक्त काय लिहायचं, नाव लिहायचं आणि आडनाव लिहायचं आणि ती चिठ्ठी ते व्यवस्थित घडी घालून मतदान पेटी जी आहे त्या मतदान पेटीमध्ये टाकायची आहे. अशा प्रकारे तुमची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि तुम्ही बाहेर यायचे. समजलं सगळ्यांना? 30 उमेदवार उभे आहेत मंत्रिमंडळासाठी. तुम्हाला निवडून द्यायचे आहेत फक्त 13. लक्षात येतंय का तुमच्या? हो. आणि सर्वांचे नाव व्यवस्थितपणे जाताना बघा, म्हणजे तुम्हाला कोणाचं नाव तिथं गेल्यावर आठवायचं नाही, असा काही प्रकार करू नका. सर्व विद्यार्थ्यांना मतदान करता येईलच. झालंच का? ओके. जास्त सूचना देत नाही मी, अतिशय सोपं सूचना देतो. तुम्हाला सगळ्या सूचना समजल्या का? समजलं का नाही? एकदम सोपं भाऊ. आपण प्रत्येक जण आत गेल्यानंतर तुम्ही किती मतदान करणार आहे? एका कागदाच्या कोऱ्या चिठ्ठीवर तुम्ही किती नावं लिहिणार? त्या नावामध्ये काय काय लिहिणार? पहिलं नाव आणि हे सगळं तुम्हाला पाहायला कुठे मिळणार आहे?
आता मला मतदानाला जायचं, मी अगोदर कोणाला, मला आता माहित नाही मी कोणाला मतदान करेन, मी अगोदर काय पाहणार, या बोर्डवर किती नाव आहे टोटल, या 32 पैकी जे आवडेल ते नाव आणि आडनाव मी डोक्यात ठेवणार, बरोबर. आणि माझा नंबर आल्यानंतर समजा इथं माझा एक आवडता विद्यार्थी विश्वास वाघमारे, मला लिहायचं आहे तर मी काय लिहिणार चिठ्ठीवर, विश्वास वाघमारे. मग माझी चिठ्ठी मी सगळ्या दाखवणार का, दाखवणार का, ती झापून पुढे टाकणार त्या बॉक्स मध्ये, कळलं. आणि बॉक्स घेऊन घरी येणार का, समजलं सूचना. उदाहरणार्थ होता विश्वास वाघमारे, मी त्याचा प्रचार करत प्रचारच झाला. ओके प्रचार इकडे होणार, एक जण या आणि तुमचा परिचय करून द्या, मला मतदान करा असं सांगायचं सर्वांनी. माझे नाव संध्या नारायण चव्हाण, माझा क्रमांक 8 आहे. मी इयत्ता 6वी ब मधले. तुमच्यासाठी काही अडचण असली तिथे मला सांगा, मी मला मतदान करा. तुम्ही ऐका ना. माझे नाव अनिशा मधुकर चव्हाण, वर्ग 6वी, मला मतदान करा. सर्वांना नमस्कार, माझे नाव मयुरी बाळू सोनवणे, क्रमांक 3, मला सर्वांनी मतदान करा. नमस्कार, माझं नाव पल्लवी संतोष मावस आहे आणि माझा क्रमांक 23 आहे. माझं नाव आसमा युसुफ शेख, मी 7वी माझं क्रमांक 10. माझे नाव सलीम पठाण, मी माझा क्रमांक 9 आहे. मला मतदान द्यावे ही माझी नम्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अक्षरा चव्हाण, माझा क्रमांक 16. मला मतदान द्या कृपया. माझे नाव उस्मा जफीक पठाण, गट नंबर 17. मला मतदान. माझे नाव जान्हवी बाळासाहेब हिवाळे, माझा क्रमांक आहे 22 आणि तुम्ही मला मत द्या असं माझी विनंती. धन्यवाद. नजमा हकीम शेख, माझा क्रमांक 25. माझी एवढी विनंती, मला मतदान द्या. माझे नाव सफिया राव साईद आहे, माझा क्रमांक आहे 21. तुमचा अमूल्य मत मला द्या. माझे नाव सुप्रिया रवींद्र खरे आहे, माझा क्रमांक 26 आहे. मला मत द्या. माझे नाव कृष्णाली संतोष चव्हाण आहे, क्रमांक 1. मला मत द्या. माझे नाव प्रथम कृष्ण लवगळे, माझा क्रमांक 4 आहे. मला सर्वांनी मत द्या. माझे नाव ओमकार गोविंद चव्हाण, मी शालेय मतदान उभा आहे, तरी मला सर्वांनी मत द्या. नमस्कार, माझे नाव प्रणव सीताराम चव्हाण, माझा क्रमांक 11. मला मतदान द्या. माझा क्रमांक 15. मला सगळ्यांनी निवड द्या. माझं नाव चैतन्य लक्ष्मण चव्हाण, माझा क्रमांक 8 आहे. मला माझं नाव मराठी पठाण, मतदान करणार. मला मतदान द्याव्याची नम्र विनंती आहे. नमस्कार, माझं नाव विश्वास सोमनाथ माळे, मी आता 8वी मध्ये शिकतो. माझा वर्ग 8. मला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रतीक विजय खटावकर, मी आता 8वी विद्यार्थी. मला मतदान करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अनिकेत शुभेकर, मी 9वीचा विद्यार्थी. मला मत करा. माझं नाव चव्हाण, मी आपल्या निवडणुकीमध्ये सहभागी झालो आहे. माझी अशी इच्छा आहे, तुम्हाला मत करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी 9वीचा विद्यार्थी आहे. माझं नाव अमर ज्ञानेश्वर आहे. तुमची काही अडचण असली तुम्ही मला सांगू शकता. तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. कब हाँ ए तू मागं थांब रे तुझ्यापासून. सांग ना तुझं नाव सांग. मतदानाची चिठ्ठी ती तुला ज्याला मतदान करायचं त्याचं नाव आणि आडनाव लिहायचं त्या चिठ्ठीवर, कळलं. चिठ्ठी उचल.
हा इकडं इकडं इथं दिसलं नाही पाहिजे कोणाला ते. पटकन नाव आडनाव टाकायचं कारण संख्या खूप आहे आपली. एक जण चालू असताना बाकीचे लांब थांबा, गर्दी नका करू, अंतर ठेवा. पटकन चालायचं. उलटी असो कशी असो सही घ्यायची काही पण. चल रे हो इकडं. पूर्ण दिवस जाण्याची शक्यता आहे. इकडं इकडे बघ.